जवळपास 4 वर्षानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरामध्ये अनेक समस्या आहे. नेमक्या काय समस्या आहे आणि कुठल्या विकासात्मक मुद्द्यावर ही निवडणूक लढायला पाहिजे या अनुषंगाने आपल्यासोबत चंद्रपूर शहरातील काही नागरिक आहे. आपण ते त्याच्यावरून जाणून घेऊ. भाऊ, काय सांगाल, आता चंद्रपूर शहरामध्ये निवडणूक होते आहे, कुठल्या विकासात्मक मुद्द्यावर ही निवडणूक लढायला पाहिजे? यावेळेस बहुत मुद्दे आहे. चंद्रपुराचा विकास तर काही ठप्प झालेला आहे. मागील 4 वर्षापासून ते इलेक्शन नाही. भारतीय जनता पार्टीने हे इलेक्शन होऊ दिलं नाही. काही अडथळे आणू हे इलेक्शन आणि आज इतकं कोंबडला आहे चंद्रपूर शहरातला जो विकास. आज परिस्थिती इतकी खराब आहे, जागोजागी रस्ते नाही, खड्डे पडले आहे. आज चंद्रपूरची परिस्थिती खूप खराब झाली आहे. म्हणून आज ही निवडणूक होत आहे. याच्या दृष्टीने आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे आणि ओके भाऊ, काय सांगाल, भाजपमध्ये इथे बहुमताची सत्ता होती, पाहिजे तसा विकास झालेला नाही. तब्बल 8 वर्षानंतर पहिल्यांदा ही आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. विविध मुद्दे आहे, जनता त्रस्त आहेत. त्यामुळे तेच ते राजकारण चालत आहे. कुठेतरी बदल झाला पाहिजे असं लोकांमध्ये पण प्रतिक्रिया आहे. समस्या म्हटलं तर खूप साऱ्या समस्या आहेत. तुम्ही बघू शकता की महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. टॅक्सचं प्रमाण वाढलं आहे. 450 करोड रुपयाचं या महानगरपालिकेचं बजेट आहे. पण त्या बजेटच्या अनुषंगाने आपल्याला चंद्रपूर शहरात काम होताना दिसत नाही. मागील आयुक्त विपिन पालीवाल होते, त्यांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झालेला, परंतु कुठलाही पक्ष असा कठोर अशी भूमिका घेताना त्या भ्रष्टाचार, कारण की जी शॉपिंग मशीनची गोष्ट आहे तर 54 लाखाची मशीन त्यांनी 1 करोड 10 लाखात परचेस केलं आहे. डेस्क बेंच मध्ये घोटाळा केलेला आहे. असे कित्येक तरी मुद्दे आहे, परंतु ते मुद्दे असं सोडवताना दिसत नाही. नक्कीच जनता जागरूक सुजाण जनता आहे, त्या या निवडणुकीत त्यांना दाखवते. जनता जागरूक जनता आहे, ते नक्कीच आपलं पोल दाखवणार आहे. भाऊ, कुठला विकासात्मक मुद्दे असायला पाहिजे? ऍक्च्युली शासनाच्या दिरंगाई आणि राजकीय पुढाकारांच्या दुर्लक्षामुळे आज हा वेळ आपल्याला आली आहे आपल्यावरती. आज आवश्यक आहे की इलेक्शन हे महत्वाचा मुद्दा आपल्या यामध्ये राहते, पण शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता 4 वर्षानंतर हा इलेक्शन महायुद्ध सुरू झालेलं आहे. पण प्रत्येक राजकीय पुढारी आपापल्या याच्या परीने प्रयत्न करतायत, पण विकास आतापर्यंत काही पूर्ण दिसत नाही आहे. प्रशासनाने प्रयत्न केला विकास करायचा, पण मूलभूत गरजा ज्या लोकांच्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्या पाहिजे त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याचा शहराचा विकास झालेला नाही आहे. पण आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता पाहू काय होते तर, पण आम जनतेला मूलभूत गरजेची आवश्यकता आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे. एकंदरीत मूलभूत गरजा जे आहे ते पूर्ण झाले पाहिजे आहे. भाऊ, काय सांगाल, एकीकडे आरक्षणाचा मुद्दा देखील प्रलंबित आहे आणि त्याचं कोर्टात आहे. 50% पेक्षा जास्त आरक्षण चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आहे. सर्वात पहिले मी मूलभूत गरजाबद्दल बोलतो. चंद्रपूरचे तुम्ही रस्ते पहा, चंद्रपूरची ट्रॅफिक पहा, चंद्रपूरचे कुठे अतिक्रमण पहा. या मागील 8 वर्षामध्ये अतिक्रमणावर कोणताही आळा घातलेला नाही. चंद्रपूरचे लोक त्रस्त झालेले आहे. त्यांना आजच्या तारखेला असं वाटतं की चंद्रपूरमध्ये अगर तुम्ही कार घेऊन निघता, आणि सर्वात मोठा मुद्दा चंद्रपूरचा संडे बाजार, रविवारच्या दिवशी ते संडे बाजार तिथून हटवायलाच पाहिजे, कारण की त्याच्यामुळे लोकांना फार त्रास होतो आणि लोक आपल्या घरातून बाहेर निघू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे मूलभूत गरजा म्हणताय, मूलभूत गरजा चंद्रपूरच्या जनतेला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात चांगले रस्ते, पाण्याची पाणी वगैरे, पिण्याचे पाणी आणि जे काही इतर बाबी आहे ते सर्व त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तो तुम्ही काय सांगाल, कुठल्या प्रमुख मुद्दे आहे शहराचे जे पुढे यायला पाहिजे? शहरात आता हे स्थानिक निवडणूक असल्यामुळे आणि हे महानगरपालिकेचं निवडणूक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्थानिक मुद्दे म्हटलं तर रस्ते, पाणी, लाईट हेच मुद्दे समोर असणार आहे. आणि हे इलेक्शन गेल्या 8.5 वर्षापासून जवळपास 9 वर्ष झाले. 9 वर्षानंतर ही निवडणूक होऊन राहिलेली आहे. 2022 मध्ये कार्यकाळ जो संपला होता त्याच्यानंतर हे होऊन राहिला आहे. 2022 पर्यंत इथं जे आयुक्त आणि यांचा समन्वय होऊन विकासाचे कामं होऊन राहिले होते, पण 2022 नंतर कामं थोडे ठप्प पडले आहे विकासाचे. आता जसं इथं कुठलंही शासन नसल्यामुळे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आयुक्तापर्यंत पोहोचून राहिल्या नाही. पोहोचल्या तरी आयुक्तावर अंकुश नसल्यामुळे कामं होऊन नाही राहिले. आणि जसं बाकी ठिकाणी विकास होऊन राहिला, केंद्र शासनाकडून विकास होत आहे, राज्य शासनाकडून विकास होत आहे, बाकी देशामध्ये जो विकास होऊन राहिला त्याच्याशी समन्वय साधण्यासाठी
हे निवडणूक खूप गरजेची होती. केंद्राचे अनेक अनेक जे लाभ आहे, राज्य शासनाकडून देणारे लाभ आहे, तिथं निवडणूक होत नसल्यामुळे लोकप्रतिनिधी जनतेपर्यंत पोहोचत नव्हते. आता या निवडणुका झाल्यानं लोकांना योग्य प्रतिनिधी निवडून पाठवले आणि केंद्राशी समन्वय साधला तर नक्कीच या निवडणुका उपयुक्त ठरतील लोकांना. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि इथेही भाजपची सत्ता आहे, परंतु अजूनही पाहिजे तसा विकास झालेला नाही. कुठले विकास आहे जे व्हायला पाहिजे? बघा, सर्वप्रथम हा चंद्रपूर शहराचा जो बायपासचा मुद्दा होता, जेणेकरून की ते पूर्ण आज आपण नॅशनल हायवे हा चंद्रपूर शहरामधून जात आहे, त्याच्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलन करून तो बायपासचा मार्ग व्हायला पाहिजे होता. पण बायपासचा मार्ग निव्वळ अडवण्याचं काम कोण केलं असणार? तर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी हायकोर्टात जाऊन ते रोखण्याचं काम केलं. म्हणजे या 3 लाख जनतेला जे शहरामधून कॉलेजेस पाहत असणार, ते पूर्ण त्या नागपूर रोडनी कॉलेजेस आहे, शाळा आहे, सर्व शाळा मुलं जातात, ते किती ट्रॅफिक असतात, ह्याचं पाप त्यांनी केलं. जर तो बायपास झाला असता तर मला वाटतं फायदा झाला. आणि आपण महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे इथल्या समस्या, रस्ते असो, पाणी असो, दिवाबत्ती असो, आपण पाहत असता संपूर्ण बकास व्यवस्था या चंद्रपूर शहरात जाते. पण अजून एक मोठा मुद्दा म्हणजे ज्या माणूस इथला स्थानिक आमदार आहे, तो आपल्या कार्यालयासाठी लाखो करोड रुपये खर्च करून चंद्रपूर शहराच्या मेन रोडवर अतिक्रमण करून बसत असणार, ते खेदाची बाब आहे. असे जर यांच्या हातात, जर भाजपाच्या हातात जर सत्ता गेली तर ते पूर्ण रोड सुद्धा बंद करण्यात येणार. त्या पठाणपुराच्या मार्गावर तुम्ही पहा. आणि आपण पाहत असणार भ्रष्टाचाराच्या निव्वळ कमिशनच्या माध्यमातून या चंद्रपूर शहराचा विकास खुंटला आहे. आणि कोण खुंटला आहे? इथल्या स्थानिक आमदारांना निव्वळ भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठे मोठे बंगले घेऊन या चंद्रपूर शहराला म्हणजे कमिशन घेऊन जे मोठे मोठे ऑफिस बनवले, त्यामुळे या चंद्रपूर शहराचा विकास खुंटलाय. कोणत्याही अधिकाऱ्यावर त्यांना दबाव टाकून कोणतेही काम इथले होऊ देत नाही, कोणती प्लॅनिंग नाही इथली. आपण पाहत असणार की चंद्रपूर शहरामध्ये कित्येक मराठी शाळा होत्या, त्या मराठी शाळेकडे त्या आमदारांचं लक्ष नाही. कोणत्या आहे? पूर्ण त्या बंद मोडकीच निघाल्या आहे. इथले गरीब मुलं कुठे जातील? एकंदरीत आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि इतर ज्या प्रमुख मूलभूत सुविधा आहेत त्या अजूनही पाहिजे तसं न मिळाल्यामुळे इथला जो विकास आहे तो खुंटलेला पाहायला मिळालेला आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.